नमस्कार. मी दिलीप गोखले. माझ्या सांगतो ऐका या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रिय हिंदू बांधवांनो आणि माता भगिनींनो, वंदे मातरम, जय भारत. आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाला दसरासुद्धा म्हणतात. दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा. हे वाक्य पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आलेलो आहोत. म्हटलं तर हे वाक्य गुळगुळीत झालेलं आहे, पण त्याचा अर्थ जर बघितलात तर त्या अर्थामुळे आपले विचार करण्याला पण एक वेगळा अर्थ प्राप्त होईल. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. असं आणखीन कुठल्या सणाबद्दल म्हटलं जात नाही, पण दसऱ्याबद्दल म्हटलं जातं. याचं कारण काय असावं? हा आनंदाला तोटा नाही, एवढा भरभरून आनंद या दिवशी आपल्याला मिळतो. ह्याचं कारण काय असावं? इतका सण मोठा का असावा? तर तो असा मोठा वाटण्यासाठी या दिवसाचा इतिहास पण तितकाच मोठा आहे, तितकाच प्राचीन आहे. किती प्राचीन आहे? फार प्राचीन आहे. अगदी रामायण महाभारताचा काळ त्याच्याही फार पूर्वीपासून या दिवसाचं महत्त्व खूप आहे. हा दिवस हा पराक्रमाशी जोडला गेलेला आहे. हा दिवस वैभवाशी जोडला गेलेला आहे आणि वैभव हा पराक्रम केल्यावर मिळतो. विजय हा पराक्रम केल्यावर मिळतो. हिंदू समाजानं ह्या दिवशी आपला जो इतिहास आहे तो आठवला पाहिजे, की आपल्यामध्ये सुद्धा हा इतिहास आठवून त्याचं स्मरण करून आपले झालेल्या चुका समजतील, आपले झालेले पराक्रम कळतील आणि आपल्याला काहीतरी करण्याची प्रेरणा आपण स्वतः घेऊ शकतो आणि आपल्यातून काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्याचे उपक्रमाची सुरुवात आपण या दसऱ्याच्या दिवशी करू शकतो. हा 3:30 मुहूर्तातला एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. ह्या मुहूर्तावर कुठलीही गोष्ट सुरू केली की तिथे विजय हा मिळणारच, यश हे मिळणारच, ही ठाम भावना हिंदू मनामध्ये आहे. याचं कारण काय आहे? ह्या दिवसाला हे महत्त्व आणलं कोणी? तर आपल्या थोर पराक्रमी पूर्वजांनी ह्या दिवसाला महत्त्व दिलेलं आहे. आपल्या पराक्रमानं महत्त्व दिलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला. कौरव पांडव यांच्या युद्धामध्ये कौरवांचा पराभव झाला, पांडवांचा जय झाला. छत्रपती शिवाजी महाराज असोत की त्यावेळचे सगळे मराठे सरदार असोत, शीख असोत, राजपूत असोत, सगळे जे हिंदू पराक्रमी योद्धे होते ते नवीन नवीन मोहिमांची आखणी करायचे, सीमोल्लंघनाला बाहेर पडायचे. हा सीमोल्लंघन शब्द आहे की नाही, हा सुद्धा या दसऱ्याशी फार निगडीत आहे. आणि मला वाटतं राजकीय आणि राष्ट्रीय अर्थानं या दिवसाचं महत्त्व भरपूर आहे. सीमोल्लंघन करायचं. आपण पण सीमोल्लंघन करतो. काय करणार? संध्याकाळी जायचं, देवळात काहीतरी नमस्कार करायचा. ज्या वाडीत राहतो त्या वाडीतून बाहेर जायचं. ज्या गावात राहतो त्या गावाची सीमा ओलांडायची. एक गाडीची फेरी मारून यायची. झालं आपलं सीमोल्लंघन. काही जण ज्यांच्याकडे आणखीन पैसे असतील, आणखीन वेळ असतील, आणखीन बाहेर जातात आणि सीमोल्लंघन करून आलो म्हणतात. आपलं एक समाधान करून घेतो. पण त्यातली भावना कुठली आहे? की आमच्या मनात ते बिंबवायचं आहे, की माझी सीमा मी ओलांडली पाहिजे. ही कुठली सीमा? तर माझ्या कर्तृत्वाची सीमा मी ओलांडली पाहिजे. मी जेव्हा वाडीतून बाहेर जातो तेव्हा माझं जे कार्य आहे हे वाडीपुरतं मर्यादित न राहता आता आणखीन पुढच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दे. मी तालुक्याची सीमा जेव्हा ओलांघतो त्यावेळेला माझं कर्तृत्व जे आहे हे तालुक्याची सीमा ओलांडून जिल्ह्यापर्यंत जाऊन दे. अशा पद्धतीची भावना जर आपल्यामध्ये असेल तर आपलं जे कार्य आहे ते विस्तारेल आणि आपल्याला यश मिळेल. बांधवांनो, पण हे सगळं व्यक्तिगत जीवनाबद्दल झालं. कोणी धंदा सुरू करा, कोणी उद्योग सुरू करा, त्यात यश मिळवा, पराक्रम करा. त्यातही पराक्रम असतोच. पण एरवी हा जो पराक्रम शब्द जो आहे, हा राजकीय आणि लष्करी अर्थानं जर आपण घेतलात, तर एक वेगळाच विषय आपल्याला डोळ्यासमोर येतो. त्याची काही वेळेला जसा अभिमान वाटतो, तशी खंतही येते. दसरा साजरा करतो काय, दिवाळी साजरी करतो काय, जेवढे जेवढे हिंदूंचे सण आहेत, हे युद्धाशी संबंधित आहेत, पराक्रमाशी संबंधित आहेत. आणि असं असताना देखील आज त्याचं जे आत्ता आपण ज्या पद्धतीनं साजरे करतो त्यामध्ये त्याचा मागमूस देखील दिसत नाही. किंबहुना आपली ती जाणीवसुद्धा गुळगुळीत झालेली आहे. आपण नुसता आनंद व्यक्त करतो, गोडधोड खातो, चांगले चांगले कपडे घालतो, सोनं नाणं घेतो आणि आपल्या दृष्टीनं आणखीन काही पराक्रम केला आहे, यश मिळालं आहे, विजय मिळाला आहे असं समाधान मानतो. पण आपला देश म्हणून जेव्हा आपण विचार करतो, आपण हिंदू धर्म म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा असं मनात येतं की अरे दसरा आणि सीमोल्लंघन किती वर्षात हिंदूंनी सीमोल्लंघन केलेलं नाही. कोण साजरं करतंय दसरे? दिवाळी आता ह्याच्यानंतर दिवाळी येईल. श्रीकृष्ण नरकासुराचे निर्दाळी म्हणून साजरी केली जाते दिवाळी. म्हणजे श्रीकृष्णानं नरकासुरावर विजय मिळवला
त्या विजयाचा आनंद म्हणून आम्ही आजसुद्धा दिवाळी साजरी करतो. प्रभू रामचंद्रानं रावणावर विजय मिळवला त्याचा आनंद आम्ही आज साजरा करतो. आमच्या शूरवीरांनी शत्रूवर, देशाच्या धर्माच्या शत्रूवर विजय मिळवला त्याचा आनंद आम्ही आज साजरा करतो. पण आम्ही नुसता आनंदच साजरा करावा काय? आमचं झालं, आम्ही आनंद साजरा करायचा की परत त्यात भर घालायची? रामचंद्रांच्या पराक्रमामध्ये पुढे पांडवांनी भर घातली. पांडवांच्या पराक्रमामध्ये आणखीन त्यानंतरच्या लोकोत्तर महापुरुषांनी, पराक्रमी पुरुषांनी भर घातली. आज आमचं कर्तव्य काय? गेल्या 1000-1200 वर्षाचा इतिहास जर बघितलात तर असं वाटतं की आम्ही हिंदूंनी सीमोल्लंघन केलं कुठे? आमच्या सीमा आम्ही उल्लंघल्या तर नाहीतच, पण आमच्या विशाल पसरलेल्या सीमा ज्या होत्या की नाही, त्या सीमा ज्या आहेत त्या आकुंचित होत झाल्या. आमचं सीमोल्लंघन फक्त आमच्या पारंपरिक धर्म आणि सण साजरे करण्यापुरतंच मर्यादित राहिलं. खरं सीमोल्लंघन कोणी केलं? आमच्यावर उल्लंघन, आमच्या सीमा उल्लंघून शत्रू आत आला. 710 साली जी स्वारी केली पहिल्यांदी सिंध प्रांतावर, तिथून आमचा देश संकुचित होत गेला. त्यानंतरचं जर आपण बघितलं, एवढा इतिहास आहे, जेवढा बघावा, जेवढा वाचावा तो इतिहास आपल्याला असं मनामध्ये वेदना निर्माण करतो. सीमोल्लंघन कोणी केलं नाही? घोरीन केलं, गजनीन केलं, खिलजीन केलं, औरंगजेबान केलं. आम्ही काय केलं? आम्ही आमची सीमा नुसत्या राखतोयत, पण त्यासुद्धा परस्परांशी भांडल्यामुळे त्या आम्हाला राखता येत नाहीत. कमी कमी होत आल्या. आज जर देशाचा जर आपण नकाशा बघितलात, फार गांधारपर्यंत होतो आपण. कौरवांच्या वेळची गांधारी ही त्या गांधार प्रांतातली. उपगणस्थान, अफगाणिस्तान जो आहे हा सगळा आपलाच भाग होता. आज तो भाग कुठपर्यंत आला आहे? 700-800 वर्ष सीमोल्लंघन केले ते फक्त मुसलमानांनी केले नाही. सीमोल्लंघन केले ते इंग्रजांनी केले नाही. इंग्रज तिथे 5000 किलोमीटर अंतरावरून इंग्रज आले आणि त्यांच्या सीमा वाढवत आमच्याकडे आले. सीमोल्लंघन त्यांनी केले नाही, लुटालूट त्यांनी केले नाही. या देशाचं नुसतं सोनंच लुटले नव्हे, जड-जवाहीर लुटले, दागदागिने लुटले, इथलं सगळं वैभव लुटलं. इतकं लुटलं आम्हाला, अजून पोटं भरतायत. म्हणजे खरं सीमोल्लंघन कोणी केलं? खरी दिवाळी साजरी कोणी केली? तर ह्या खऱ्या लुटारूंनी साजरी केली. आम्ही या देशाचे स्वामी आहोत, आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही या देशाचे पुत्र आणि कन्यारूप समाज आहोत. आम्हाला वाटायला पाहिजे, आम्ही विचार करायला पाहिजे की आम्ही जे सण साजरे करणार आहोत, हे देश जर असाच आकुंचित होत राहिला तर उद्या आम्हाला सण पण साजरे करता येणार नाही. आज जो पाकिस्तान आहे तिथे पण हिंदू होते, आज जो अफगाणिस्तान आहे तिथे पण हिंदू होतेच. असेच नुसतेच सण साजरे करत राहिले, पराक्रम न करता नुसती मजा करत राहिले आणि या मजेनंच नुसत्या धुंदीत राहिल्यामुळे सगळ्यांचा घात झाला आणि देशाचं हिंदू पण गेलं. ज्या देशाचं हिंदू पण गेलं त्या देशातली दिवाळी गेली, त्या देशातली देवळं गेली, त्या देशातली संस्कृती गेली आणि देश लहान होत चालला. हिंदू बांधवांनो, व्यक्तिगत जीवनामध्ये भरपूर मोठे होऊया, ज्ञानामध्ये होऊया, आणखीन वेगवेगळी क्षेत्र आहेत, शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण उंची गाठूयाच. पण हे सगळं त्याला अर्थ कधी येईल? की माझा देश सुखरूप असला तर. देश सुखरूप कधी राहील? तर माझा धर्म सुखरूप असला तर. धर्म कधी सुखरूप राहील? तर आम्ही आमच्यामधल्या दोष दूर केले तर. हिंदू समाजानं आज जे उल्लंघन करायचे, सीमोल्लंघन करायचे, ते कुठल्या पद्धतीने करायचे? जर खरं सीमोल्लंघन पुढे आपल्याला गाठायचं असेल तर आम्ही जे बंदिस्त झालेलो आहोत, आम्ही आकुंचित झालेलो आहोत, त्या आमच्या आकुंचितपणाच्या सीमा आहेत त्या हळूहळू आम्ही विस्तारायला पाहिजे. मग आमच्यामध्ये जातीची आकुंचनता आहे, आमच्याकडे भाषेची आहे, आमच्याकडे प्रांतांची आहे. ही आकुंचितता म्हणजे काय आहे? की मी आपल्या स्वतःपुरतंच कोंडून ठेवायचं, आपलं विराट रूप सोडून आपण संकुचित राहायचं. पंजाब असो, बंगाल, हा महाराष्ट्र वा तामिळ, हे सगळे जे भाग आहेत हा आमच्या देशाचे भाग आहेत. आम्हीचे सगळे मिळून आम्ही एक आहोत. ही जी राष्ट्रीयत्वाची भावना आमच्यामध्ये जर जागेल तर आम्हाला कळेल की आमच्या सीमा कुठल्या आहेत. या सीमा पहिल्यांदा रक्षण करायला पाहिजे आणि मग आमच्या जुन्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या परत मिळवायला लागेल. पण त्यासाठी जी लढाईची तयारी पाहिजे, जी पराक्रमाची तयारी पाहिजे, ती प्रथम स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. की उद्या कुस्ती आहे म्हणून आजपासून जोर बैठका काढायची नाही आहेत. ही 800-900-1000 वर्षाची जी आपली एक प्रकारचा जो इतिहास आहे सीमा आकुंचित झाल्याचा, हा जर धुवून काढायचा असेल तर तयारी देखील तेवढीच दमाची आणि धीराची असायला पाहिजे. ही तयारी स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. आज या विजयाच्या दशमीच्या निमित्तानं, दसऱ्याच्या निमित्तानं जरा दरवर्षी आपल्याला हे म्हणायला हवं असेल की दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा. हे खरोखर आम्हाला पुढच्या पिढ्यांना देखील जर म्हणता यायला हवं असेल
तर आपल्याला देखील पराक्रम करायला पाहिजेत. किती दिवस नुसते कृष्णाचेच पराक्रम आपण करत बसणार, त्याचाच गौरव करत बसणार आणि आपण काहीच करायचं नाही. त्यांनी एवढा पराक्रम केला, आम्ही नुसते नाचतो आहोत. देवीनं पराक्रम केला, 9 दिवस नवरात्र झालं, देवीनं घनघोर युद्ध केलं, राक्षसांशी युद्ध केलं. देवांना जेव्हा त्या राक्षसाला जिंकता आलं नाही, तेव्हा देवी रूपामध्ये देवीनं लढून युद्ध करून त्या राक्षसाचा संहार केला. देवीनं राक्षस मारला. देवीनं सगळ्या देवतांना, मानवांना या राक्षसांपासून मुक्त केलं आणि त्याचा आनंद म्हणून आपण नाचतो. पण आम्ही काय पराक्रम करताना काही केलेला कुठे आढळत नाही. आम्ही कधी पराक्रम करणार? त्या देवीला नमस्कार करायचा, तिच्याकडे आशीर्वाद मागायचे आणि तिला सांगायचं की होय, आमच्यातही तो पराक्रम येऊन दे, म्हणून मला ताकद दे, माझ्यातून काहीतरी घडून देत. मी नमस्कार करतोय हे मला काहीही न करता मला मिळण्यासाठी नव्हे, तर मला काहीतरी करण्याची प्रेरणा मला तुझ्यापासून मिळून देत, म्हणून हे नवरात्र जागवायचं. आणि जागलेल्या नवरात्रानंतर ही शमीच्या झाडावरची शस्त्र बाहेर काढायची. ही शस्त्र जी आहेत, ही शस्त्र, शमीचं झाडसुद्धा कुठे लांब नाही आहे, आपल्या मनामध्ये कुठेतरी आहेत. प्रत्येकजण पराक्रमी आहात, प्रत्येकाला फक्त जाणीव नाही आहे. एक देश, एक धर्म, एक समाज, ही जाणीव जेव्हा आपल्याला निर्माण होईल, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं दसरा आणि विजयादशमी साजरा करण्यासाठी सिद्ध होऊ असं मला वाटतं. सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि काही नवीन संकल्प करूया. बांधवांनो, याच दिवशीची एक आठवण आहे. आज आपण जो दसरा साजरा करतो, या दिवशी आणखीन एक महत्त्वाची अलीकडच्या काळातली घटना घडलेली आहे, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. या गोष्टी मी खंत म्हणून व्यक्त केल्या. 1200 वर्षाचा आमचा इतिहास, तसा पराक्रमाचा तेवढाच पराभवाचा, जेवढा स्वामीनिष्ठेचा तेवढाच दगाबाजीचा, जेवढा विजयाचा तेवढाच पराजयाचा, असा सगळा इतिहास हा सारखा असा का होत होता की अनेक वर्ष अनेक जण आक्रमण करायचे. शक आले, हूण आले, कुशाण आले, ग्रीक आले, सगळेजण आमच्यावर राज्य करत राहिले. कधी कधी देश स्वतंत्र व्हायचा, तो भूभाग स्वतंत्र व्हायचा, पुन्हा देश दुसऱ्या कोणतरी यायचा आणि आमचा भाग बळकावायचा. हे वर्षानुवर्ष चाललेलं होतं. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या माणसानं हा इतिहास सगळा विचार केला, अनेकांनी केला होता. या देशाला वारंवार पारतंत्र्याचा सामना करायला लागलेला आहे, ह्या अनेक देशभक्तांनी सांगितलं होतं. पण त्याच्यावर उपाय करणार कोण? तो उपाय कोणी करायचा असेल तर तो या देशाचा कन्यापुत्ररूपी हिंदू समाज आहे, त्यानेच याच्यावर उपाय करायला पाहिजे आणि त्यासाठी त्याची मनस्थिती निर्माण करावी, देशभक्त नागरिक तयार व्हावेत. आणि ह्यासाठी पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी 1925 साली आजच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि हिंदू समाजाला परत एकदा विजयासाठी, परत एकदा भारत माता परम वैभवाला पोचवण्यासाठी, असं मानसिकता तयार करण्यासाठी, प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी जे बळ देणारी अशी ती संस्था निर्माण झालेली आहे. या संस्थेची पण ह्या निमित्तानं आठवण काढायला पाहिजे. पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचंही स्मरण केलं पाहिजे. बांधवांनो, या महापुरुषांची नावं आता मोजकी घेतली, अजून याची यादी लांबवावी तेवढी थोडीच आहे, भरपूर आहेत. या यादीमध्येच आपलंही नाव असावं, असा पराक्रम आपल्या हातून घडू द्या. यासाठी ह्याच महापुरुषांकडे आपण प्रेरणा मागूया. बोला प्रभू रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वातंत्र्यवीर सावरकर की जय, भारत माता की जय.